सरपंच विधान परिषदेचा आमदार झाला पाहिजे। गावच्या सरपंचाला जे जमतं ते मंत्र्यांना देखील जमत नाही असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी सरपंचांच्या कामाचं कौतुक केलंय। जे सरपंच चांगले काम करतील त्यांना शिवसेनेकडून तिकीट दिलं जाईल असंही सामंत म्हणाले। तासगावमधील सरपंच संवाद मेळाव्यात ते बोलत होते। पहिल्यांदा सरपंच झाल्यानंतर मी एवढं चांगलं काम केलं की 1994 ते 95 ला विधानसभेची निवडणूक लागली तेव्हा एका सामान्य कुटुंबातील शिक्षकाच्या मुलाला लोकांनी आमदार बनवलं। अशा शब्दात आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला। जळगाव इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। ग्राम पातळीवर सामाजिक विचार करण्याची जी मानसिकता आहे ती बदलली पाहिजे। जो काम करेगा वही राज करेगा अशी मानसिकता निर्माण झाली पाहिजे, त्याशिवाय विकासाचं पर्व पुढे जाणार नाही। लाडक्या बहिणी सरपंच आहेत, त्यांच्या नवऱ्यांना विनंती आहे की महिलांना थोडं काम करू द्या, तुम्ही थैली घेऊन त्यांच्या मागे रहा अशा शब्दात गुलाबराव पाटलांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। भाजपचे सक्रिय सभासदत्व मिळवण्याचं असेल तर निदान 50 लोकांनी सभासद नोंदणी करणं गरजेचं आहे। 1000 लोकांची नोंदणी केल्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळणार नाही अशी तंबी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटानं एक जुना व्हिडिओ पोस्ट केलाय। महायुतीचं सरकार आल्यास 7/12 कोरा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभेत दिलं होतं। दरम्यान हाच व्हिडिओ शेअर करत कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे। नागपूरच्या रामटेक आणि देवलापार तालुक्यातील 20 सरपंच आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। आमदार चंद्रकांत रघुवंशीच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 31 तारखेचा नियोजित दौरा रद्द करण्यात आलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे शिंदेंचे सर्व मेळावे आणि सभा रद्द करण्यात आले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी उदयनराजेंवर निशाणा साधलाय। महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या विचारांच्या भाजप पक्षात उदयनराजे आणि त्यांचे बंधू असणं ही दुःखद बाब आहे असं सपकाळ म्हणाले। बंच ऑफ थॉट या पुस्तकामध्ये संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद उल्लेख, त्या पुस्तकाची होळी उदयनराजे करणार का असा सवालही त्यांनी विचारलाय। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलंय। अमरावती जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणी निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। उद्या मतमोजणीनंतर निकालाची घोषणा केली जाणार आहे। कुणाल कामराला विदेशातून फंडिंग होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे। कुणाल कामराच्या मागे परदेशी ताकद आहे याची चौकशी व्हायला हवी असं कामरा म्हणाले। कोल्हापूर महापालिकेच्या जरनगर शाळेत ऍडमिशनसाठी पालकांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं। शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल असलेल्या या शाळेत आपल्या पाल्याला ऍडमिशन मिळावं यासाठी पालक रांगा लावून बसलेत। अंबाबाई मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघानं केली आहे। महाराष्ट्र मंदिर महासंघ याबाबतचं निवेदन अंबाबाई मंदिर समितीला देणार आहे। साताऱ्यातील आर्दकी खुर्द येथील रत्नशिव निंबाळकरांच्या हत्येचा तपास वेगानं सुरू आहे। पोलीस तपासाला गती देत असून पोलिसांवर दबाव असल्याचा अंजली दमानी यांच्या आरोपात तथ्य नाही असा खुलासा रत्नशिव निंबाळकरांचे बंधू सुरेश निंबाळकर यांनी केला। 2 दिवसात पीक विम्याचे 2500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी हा माझा विषय नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं स्पष्टीकरण देत कृषी मंत्र्यांनी हात झटकले। कर्जमाफी शक्य नाही असं अजित पवारांनी कुठेही म्हटलेलं नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। अजितदादांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे असं फडणवीस म्हणाले। कर्जमाफी संदर्भात गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय। सध्या कर्जमाफी होणार नाही, मात्र भविष्यात नक्कीच कर्जमाफी केली जाईल असं गुलाबराव पाटील म्हणाले।
कर्जमाफीचं आश्वासन म्हणजे महायुतीच्या नेत्यांच्या चुनावी जुमला आहे अशी टीका आमदार कैलास पाटलांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं पाटील म्हणाले। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता दिली आहे। 2 वर्षात आई तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली आहे। ड्रग्स प्रकरणात कडक कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी एका भाविकानं 1 कोटींचं दान अर्पण केलंय। सिंहासन दानपेटी आणि 11 सोन्याची बिस्किटं या भक्तांना दानपेटीत टाकली। सामान्य साई भक्तांना तासनतास दर्शन रांगेत उभं राहण्यापासून सुटका करण्यासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर साई मंदिरात व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 या वेळेतच दर्शन द्यावं अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे। साई संस्थानं तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा असं विखे म्हणाले। आदिनाथ संप्रदायाचे प्रमुख कल्कीरामजी महाराजांसह त्यांच्या समर्थकांकडून 27 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाबंदी करण्यात आली आहे। औरंगजेबाची कबर तोडण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आलाय। भारतीय नौदलातून निवृत्त झालेली INS गुलदार ही युद्धनौका देवगड तालुक्यातील कुणकेश्वर समुद्र किनारपट्टीपासून 3 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रातील संग्रहालयात स्थापित करण्याच्या हालचालींना वेग आलाय। त्यामुळे आता पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे। मात्र उभाटाचे तालुका प्रमुख हरी खोब्रेकर यांनी यावर आक्षेप घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नीरा नृसिंहपूरमध्ये कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घेतलंय। यावेळी मुख्यमंत्र्यांनी तेथील दशरथ राऊत यांच्या टपरीवर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंसोबत चहाचा आस्वाद घेतलाय। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील वडूबुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांचा 336वा बलिदान स्मरण दिन पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संभाजी महाराजांना अभिवादन करत वडू आणि तुळापूरसाठी 400 कोटींचा निधी मंजूर केल्याचं सांगितलं। संभाजीराजेंच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असंही ते म्हणाले। चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जुबली हायस्कूल या शतकोत्तर विद्यालयाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे। या शाळेत विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे विद्यार्थी घडलेत। दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली। 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेले साताऱ्यातील कोंडबे गावाचे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारकडून 15 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। या दरम्यान यानंतर तुकाराम ओंबळे यांचे बंधू एकनाथ ओंबळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले। जामनेरमध्ये शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी तूर विक्रीसाठी आलेल्या प्रथम शेतकऱ्यांचा सन्मान गिरीश महाजनांच्या हस्ते करण्यात आला। संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळांच्या हस्ते 5 नवीन एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी आमदारांसह कार्यकर्त्यांनी नवीन बसेसमधून प्रवासाचा आनंद लुटला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। माजी केंद्रीय मंत्री भारती पवारांनी शनी अमावस्येनिमित्त शनी शिंगणापुरात शनिदेवाच्या स्वयंभू शिळेचं दर्शन घेतलं। यावेळी शनी देवस्थानाच्या वतीनं भारती पवार यांचा सत्कार करण्यात आला। शनी शिंगणापूर इथं शनी अमावस्येनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक शनिदेवाचं दर्शन घेतलं। श्रीकांत शिंदेंनी शनिदेवाचं पूजन करून तेलाभिषेक केला। राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत असं साकडं त्यांनी यावेळी घातलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। 2 महिन्यांपूर्वी परिचारक त्यांच्या वडिलांचं निधन झालं। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 114 प्रकल्पग्रस्तांना MMRDAच्या वतीनं कुर्ला कोहिनूर इथं घरं मिळाली आहेत। आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्तांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या। सिंधी समाज बांधवांच्या चेटीचंद उत्सवानिमित्त उल्हासनगरच्या नेताजी परिसरातून भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे। दरम्यान या परिसरात असलेल्या खड्ड्यांकडे पालिकेनं दुर्लक्ष केलंय। अखेर नागरिकांनी स्वतः खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे।
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ होतीये. मंदावलेला वारा आणि हवेत साचलेले प्रदूषके यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवतोय. या पार्श्वभूमीवर SMRA या संस्थेच्या पुढाकारातून बैठक पार पडली. प्रदूषण नियंत्रणासाठी हरित उपाययोजना, सार्वजनिक वाहतूक प्रोत्साहन आणि वृक्ष लागवडीवर भर देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबवला जात असलेला नदी सुधार प्रकल्प फसवा असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या प्रकल्प उभारणीसाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केलाय. पुण्याच्या खराडीत नदीपात्रावरील पुलाचं काम गेल्या 7 वर्षांपासून रखडलंय. हे काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या मागणीसाठी राष्ट्रवादीकडून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलंय. पुलावर उभं राहत केक कापून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय. बदलापुरातून गणपती बाप्पाच्या मूर्ती कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दुबईला समुद्री मार्गे रवाना होणार आहेत. यंदा कॅनडाला 7,500 पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्ती रवाना केल्या जात आहेत. मुंबईच्या गोरेगाव येथे अंतरयोग फाउंडेशनचे प्रमुख आचार्य उपेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली महाचंडी होमचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अंतरयोग श्री दुर्गा सप्तशती तंत्रोक्त बीज मंत्र साधना या ग्रंथाचं लोकार्पण पार पडलं. मुंबईच्या दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावर कार आणि टॅक्सीचा भीषण अपघात झालाय. ओव्हरटेक करण्याच्या नादात कार टॅक्सीला धडकली. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय. नवी मुंबईच्या खारघर सेक्टर 12 मधील गावदेवी मैदानात एका अज्ञात व्यक्तीनं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही व्यक्ती गेल्या 2 दिवसांपासून मैदानातील बाकड्यावर बसून होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करतायत. विरारच्या पारोळी येथील क्रशर मशीन प्लांटवरील हजारो रुपये किमतीची कॉपर वायर चोरट्यांनी लंपास केली आहे. चोरीची संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे. श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्यातील घोड जलाशयात काही स्थानिक लोक आणि मच्छीमार विषारी औषधं आणि केमिकल टाकून मासेमारी करत असल्याचा संशय घोड धरणाचे व्यवस्थापक शांताराम शितोळे यांनी व्यक्त केलाय. याबाबत त्यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जालना येथून संभाजीनगरच्या पिशोर गावात नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या तरुणावर हल्ला करत मोकाट कुत्र्यांनी या तरुणाचा पाठलाग केला. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून बचावासाठी पळत सुटलेला तरुण खोल विहिरीत जाऊन पडला. हा तरुण 2 दिवस दोरीच्या सहाय्याने विहिरीत लटकत राहिला. दरम्यान 3ऱ्या दिवशी शेतात असलेल्या गावकऱ्यांनी या तरुणाला सुखरूप विहिरीबाहेर काढले. उमरखेड नांदेड महामार्गावरील चिंचोली संगम इथे रस्त्याला जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी गावात पूर येतो. त्यामुळे उंची वाढवण्याची मागणी आता करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या काढणीबरोबरच हळद विक्रीसाठी नेण्याआधीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्या हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये लगबग पाहायला मिळते. दरम्यान नव्या हळदीला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अकोला शहरातील जेतवन नगरमध्ये रिक्षाचा धक्का लागल्याच्या कारणावरून 3 युवकांवर चाकूने हल्ला करण्यात आला. यात 2 युवकांचा मृत्यू झालाय. या विरोधात खदान पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील हजापूर शिवाराच्या डोंगराळ भागात देवीची मूर्ती आढळली आहे. पिवळ्या रंगाची ही मूर्ती असून चंद्रपूरच्या महाकाली देवीची भरीव मूर्ती असल्याची चर्चा आहे. या डोंगरात ही मूर्ती कशी अवतरली याबाबत तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला. या ठिकाणी बेडसह सर्व आवश्यक सुविधा, डॉक्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघाताचा रुग्ण आल्यास त्यावर या ठिकाणी तातडीने उपचार केले जाणार आहेत.